नमस्कार, मी साधना, माझा आवाज मध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। मनसेचा कोण कर्ण दुबळे म्हणून पदाधिकारी एका कार्यकर्ता वाटेवर जे आहेत, तर कर्ण दुबळे भाऊ आपल्याला बोलायची भाषा चांगली आहे का, काय बोलतोय काय नाही आणि आपण कशावर वक्तव्य करतोय ना, तर आधी जरा जाणून घे तू की काय बोलतोय ते। माझ्या नवऱ्याची मर्दांगी काढायला माझा नवरा तुमच्या पदाधिकारी आशिष साबळेंनी जे सांगितलं अमोल मिटकरीला मारताना की अमोल मिटकरी तुला आम्ही मर्दांगी दाखवतो, त्यावर माझं वक्तव्य आहे की ती मर्दांगी घरी दाखवावी। आणि कर्ण दुबळे तुला माझ्या नवऱ्याची मर्दांगी बघायला माझा नवरा तुझ्या घरी सांगायला नाही आला की तुम्हाला मर्दांगी दाखवतो। अरे पदाधिकारी आहात, राजकीय आहात का कोण आहात? गुन्हेगारी, मारामारी, वाईट शब्द बोलणे, अश्लील बोलणे, लाज तरी वाटते का रे तुला? आणि मुळामध्ये हा वाद जिथनं सुरू झाला, जर माननीय अजितदादांवर तुम्ही टीका करत असाल, त्या टीकेला प्रत्युत्तर तुम्हाला दिलं आणि तुम्ही सांगणार की तुमचे कपडे फाडू, तुम्हाला चोप देऊ। पुन्हा सांगते, नीट माहिती घे कर्ण दुबळे, नीट। आणि तुला वाटत असेल की माता भगिनी मी एकदम तुला जाईल म्हणे, लाजेल म्हणे, माझ्या नवऱ्याची मर्दांगी तुला बघायचीच असेल तर तुझ्या घरी मी पाठवेल, कारण का तुला इच्छा आहे। तुम्ही स्वतःहून येऊन म्हणलेला आहात मनसेवाले की आमची मर्दांगी दाखवतो, त्याला ते उत्तर होतं की तुझी मर्दांगी, तुमची मर्दांगी घरी दाखवायची। आणि एक जरी वाईट शब्दाने अश्लील बोलला तुला जसाच तसा घोडा लावील दुबळे। भाषा नीट वापरायची, तुमच्या बापाची मक्तेदारी नाही। आणि जर तू इतर महिलांशी बोलताना बोलत असशील तर तुझ्या घरातल्या महिलांना बोलायला तुझ्या घरी येऊन बोलायला कमी करणार नाही, एवढं याद राखायचं। भाषा नीट, स्वतः नागडं व्हायचं लोकांसमोर आणि मग सांगायचं की आम्ही नागडे नाही झालो, आम्हाला नका शिकू। हे धंदे नाही शिकवायचे, कळलं? ज्या टीका सहन होत नसतील तर टीका करायचं नाही। आणि मारायची धमकी, चोपायची धमकी, हात उघडून तर दाखवा, हात उघडून दाखवा। हात नाही तोडले ना तर या जिजाऊची लेख सांगणार नाही, या रमाईची लेख सांगणार नाही, या झाशीच्या राणीची लेख सांगणार नाही, या अहिल्या मातेची लेख सांगणार नाही। भाषा नीट वापरायची। कर्ण दुबळे, दुबळे का तू दिन दुबळे, काय तुला लाज वाटली पाहिजे। आणि तुला लईच मारामारी करायची ना, ये आखाड्यात बघू कुणाची गुन्हेगारी किती आहे आणि काय आहे ते। आधी झालं, कळत नाही काय नाही, राजकारणात आहात, लोकांच्या विकासाची कामं सोडली आणि चोपच देऊन मारच देऊ। सांग ना मग आधी स्वतःच्या लोकांना सांगायचं, दुसऱ्याच्या नेत्यांना नाही नावं ठेवायची, नाही टीका करायची। आणि टीका केली तर सहन करायची, मारायची भाषा करू नको। आता आमच्या नेत्यांवर चुकीची जर भाषा वापरली तर आम्ही पण गोळ्या घालू। जा, तुला सांगतो गुन्हेगारी काय ते, लायकीत राहायचं। पुन्हा सांगते, आम्ही राजकीय भाषेत शैलीत बोलतोय तर राजकीय भाषेतच हे घ्यायचं। आणि तुला माझ्या नवऱ्याची मर्दांगी बघायची असेल तर तुझ्या घरी पाठवते, तुला हौस आहे। माझा नवरा नाही सांगायला आला माझी मर्दांगी दाखवू का म्हणून। तोंडवर करून बोलतोय, तोंड फुटीये की तोंडाला कीड लागलेली, तुझं थोबडं नुसतं बोंबलत सुटलंय, लाज वाटली पाहिजे। अरे मनसे कार्यकर्ते असे नव्हते, काही तोंडाला येईल बोलायचं काय? बाबाची मक्तेदारी तुमच्या, बोलायचं नाही। वाईट बोलला तर तुला पळू पळू मारील, लक्षात ठेव। रुपाली पाटील तो, आणि मी तुझी बहीण नाही। आवत वेलकम, जावत वेलकम। आणि येतंय कोण तुझ्याकडे? मूर्ख माणूस, काही वेळा बडबड करतोय, अकलेचा ना पत्ता ना बोलायचं भान। राजकारण आहे का? गुन्हेगारीची पार्श्वभूमीची भाषा आहे, काय लँग्वेज वापरतो? कर्ण दुबळे, काटला दुबळे फुगळे, लायकीत राहा बर का। परत सांगते तुला, ज्याच्यावर वक्तव्य करतो ते वक्तव्य काय आधी माहिती घ्यायची। तुझा पुण्यातला आशिष साबळे बोलला होता, त्याला सांग बोललेली आहे। तुझी मर्दांगी मला तोंडातनच गटार वाटाना दिसली। तुझ्या काय मर्दांगीला? आम्ही मर्दांगी बघत नसतो, आम्ही मर्दानी बनत असतो, लक्षात ठेव।